नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेत होणारे पौष्टिक चविष्ट असे मेथीचे धपाटे कसे तयार करायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बाहेरून अगदी क्रिस्पी आणि आतमधून अगदी मऊ असे आपले धपाटे हे तयार झाले. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत. अगदी कमी वेळेत आपण अगदी सहज चविष्ट असे धपाटे हे तयार करून घेऊ शकतो. मुलांना आपण डब्यासाठी देऊ शकतो किंवा आपल्याला रात्रीच्या जेवणासाठी देखील आपण अगदी सहज धपाटे हे तयार करून घेऊ शकतो. धपाटे बनवण्यासाठी इथे मी एक छोटी टोपलीवर मेथी घेतली. थोडं मेथीचं प्रमाण जास्ती घ्या, त्यामुळे खूप छान क्रिस्पी असे आपले धपाटे हे तयार होतात. चला आपण ह्या मेथीला आता 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार. मी मेथी ही 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. तिच्यातलं संपूर्ण पाणी व्यवस्थित आपण निथळून घ्यायचं आणि त्यानंतर आता ही मेथी जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं आता आपण हिला बारीक चिरून घेऊया. अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण मेथी ही बारीक चिरून घेणार आहोत. जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि त्यामुळे तुम्हाला लगेचच रेसिपी ही पाहायला मिळेल. तर मी अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण मेथी ही कापून घेणार आहोत आणि त्यानंतर यामध्ये अगदी थोडीशी आपण कोथिंबीर देखील घालणार आहोत. त्यामुळे खूप छान क्रिस्पी असे आपले मेथीचे धपाटे हे तयार होतात. अगदी थोडीशी मी मेथी घालते, कोथिंबीर घालते. याचं प्रमाण आपण थोडं जास्ती कमी केलं तरी काही हरकत नाही. बरेच जण म्हणतात की मेथी कापल्यामुळे कडवट होते, पण आपण धपाट्यांमध्ये मेथी ही डायरेक्ट अख्खी घातली तर त्यामुळे आपले धपाटे हे व्यवस्थित होत नाही. म्हणून मी इथं जेवढी शक्य बारीक होईल तेवढी आपण बारीक मेथी ही कापून घ्यायची. कापून घेतलेली मेथी आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आता मी परातीमध्ये मेथी ही काढून घेते. आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये कणिक मळायची त्या भांड्यामध्ये आपण मेथी ही काढून घ्यायची. आता कमीत कमी 2 वाट्या म्हणजे 2 कप मेथी असेल आपली आणि 2 कप मेथीसाठी इथे मी 1.5 कप गव्हाचं पीठ हे वापरते. कमी जास्त थोडंफार गव्हाचं पीठ केलं तरी काही हरकत नाही. आपलं अगदी छान असेच धपाटे हे तयार होतात. त्यानंतर लगेच 1 कप बाजरीचं पीठ, जर आपल्याकडे बाजरीचं पीठ नसेल ज्वारीचं घातलं तरी काही हरकत नाही. अर्धा कप बेसन पीठ घातले. बेसन पीठमुळे खूप छान असे आपले क्रिस्पी असे आपले धपाटे तयार होतात आणि बाजरीच्या पिठामुळे खूप छान असे मऊ आपले धपाटे तयार होतात. नक्की तुम्ही बाजरीचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ वापरा, त्यामुळे खूप छान असे आपले धपाटे तयार होते. त्यानंतर मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतला कांदा, 5 ते 6 लसणाचे पाकळे मी ठेचून घेतले. मिक्सरला बारीक फिरून वापरलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर 2 ते 3 चमचा तीळ, 1 चमचा जिरेपूड, चवीनुसार आता आपण याच्यामध्ये मीठ घातले. त्यानंतर 1 चमचा ओवामुळे खूप छान असे आपल्या धपाट्यांना चव येते. हातावरती थोडं मी क्रश करून त्यामध्ये घालते, त्यामुळे ओवांचा फ्लेवर आपल्या पिठामध्ये छान असा उतरेल. तर आपण याला व्यवस्थित मी मिक्स करून घेतले आणि त्यानंतर याच्यामध्ये छान कलर येण्यासाठी हळद आणि चवीनुसार आवडीनुसार आपण यामध्ये लाल तिखट घालणार आहोत. जर आपल्याला लाल तिखट आवडत नसेल तर हिरव्या मिरचींचा ठेचा घातला तरी काही हरकत नाही, पण धपाटे हे कधीही लाल मिरचीचे लाल तिखटाचे खूप छान चव ही येते. तर याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून संपूर्ण इन्ग्रेडियंट्स हे व्यवस्थित मिक्स होतील. तर मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि त्यानंतर आता याच्यामध्ये अगदी थोडं पाणी घालत आपण आता याची अगदी सैलसर कणिक मळून घेणार आहोत. घट्टसर कणिक मळून घेऊ नका, त्यामुळे मऊ असे आपले धपाटे तयार होत नाही. पोळीसारखे आपले धपाटे तयार होतात आणि चव देखील थोडी बदलते. म्हणून अगदी सैलसर आपण याची कणिके मळून घेणार आहोत. तर मी अगदी थोडं पाणी घालत अशा पद्धतीने अगदी छान सैलसर कणिके मळून घेतले. जास्ती सैलसर मळून घेऊ नका, जेणेकरून जास्ती सैलसर मळल्यामुळे आपले पीठ हे आपला ज्याच्यावरती आपण धपाटे तयार करून घेणार आहोत कापडाला, त्या कापडाला ती चिटकून राहील. म्हणून अगदी व्यवस्थित आपण पाण्याचा वापर करून कणिके अशाच पद्धतीने आपण कणिके मळून घ्यायची. तर लगेच आपण धपाटे हे तयार करायला घेणार. अजिबात त्याला मुरवण्याची वगैरे गरज नाही. लगेच जर आपण 5-10 मिनटं ठेवलं तरी काही हरकत नाही. जर आपल्याला वेळ नसेल लगेचच आपण धपाटे करायला घेतलं तरी काही हरकत नाही. आता आपली अगदी परफेक्ट अशी कणिक ही मळून झाली आणि त्यानंतर मी पोळपाट घेतले आणि त्याच्यावरती जाडसर कॉटनचा कपडा घेतला आहे.
ज्यावेळेस आपण धपाटे करायला घेऊ कधीही थोडं जाड कापड वापरा आणि कॉटनचा वापरा, पॉलिस्टर वापरू नका. पॉलिस्टर हे लगेच आपल्या तव्याला चिपकतं, त्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित जमत नाही. जाडसर असं कॉटनचं कापड वापरा. त्यानंतर लय मध्यम कॉटनचं कापड घेतले आपण, ते कापडाला रुमालाला मी ओलं करून घेतले आणि त्यानंतर थोडंसं पुन्हा पाणी शिंपडलं आणि त्यानंतर मध्यम आकाराचा गोळा घेतला. आपल्याला धपाटा हा लहान मोठा आवडीनुसार आपण करून घेऊ शकतो. मी मध्यम आकाराचा आता त्याला तयार करून घेते. मध्यम आकाराचा गोळा घेऊन आपण बोटांच्या सहाय्याने अशा पद्धतीने धपाटा हा थापडून घ्यायचा. एकसारखं थापडून घ्या, त्यामुळे तो एकसारखा छान क्रिस्पी आणि व्यवस्थित तो आपल्याला शेकता येतो, भाजता येतो. तर मी एकसारखं त्याला अगदी छान थापून घेतला आहे. अशाच पद्धतीने आपण धपाटा हा थापून घ्यायचा. अगदी छान परफेक्ट असा आपला धपाटा हा थापून झाला आहे. लगेच मी साईडला गॅसवरती आधीच तवा गरम करून घेतला आहे. तवा गरम झाल्यानंतर लगेच त्याच्यावरती आपण तेल हे लावून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण व्यवस्थित तव्याला तेल लावून घ्या, त्यामुळे आपला धपाटा अजिबात तव्याला चिपकणार नाही. तर तेल हे लावल्यानंतर लगेचच आपण याच्यावरती धपाटे हे शेकून घेणार. तर अगदी सहज आपलं आता धपाट्याचं जो वरचं आपलं कापड होतं ते लगेच निघालं. कधीतरी जर तुमचं कापड निघत नसेल तर घाबरून जाऊ नका. वरून थोडंसं पाणी शिंपडायचं आणि फक्त काही सेकंदापर्यंत राहू द्यायचं आणि लगेच तुम्ही काढून घ्या, लगेच ते निघेल. लगेच मी आजूबाजूने थोडंसं तेल सोडलं, त्यामुळे खूप छान क्रिस्पी असा आपला धपाटा हा शेकून होईल. तर लगेच हलकासा वरून अशा पद्धतीने कलर बदलल्यानंतरच आपण आता दुसरी साईड शेकून घेणार आहोत. तुम्ही जर लगेच त्याला पलटायला घ्याल तर धपाटा हा तुटण्याची शक्यता असते, का तो अगदी मऊ असतो. त्यामुळे थोडा जास्त वेळ त्याला भाजायला लागतं आणि त्यानंतर हलकासा असा कलर बदलल्यानंतरच त्याच्यावरून तेल घालून लगेच दुसरी साईड देखील आपण आता छान क्रिस्पी होईपर्यंत शेकून घेणार. याला देखील आपण दुसऱ्या साईडने देखील आणखी थोडंसं तेल हे घालून घ्या. जर आपण कमी तेल खात असाल तर कमी तेल लावलं तरी काही हरकत नाही. तर आता मी अशाच पद्धतीने आता दोघी साईडने अगदी छान क्रिस्पी होईपर्यंत आपण आता शेकून घेऊया. तर अगदी छान आपले धपाटे हे चविष्ट तयार झाले. नक्की तुम्ही अशाच पद्धतीने धपाटे हे तयार करून बघा. अगदी सर्वजण आवडून खातील याची गॅरंटी. मुलं देखील अगदी आवडून छान खातील. आपण मुलांना देखील डब्याला अगदी सहज तयार करून देऊ शकतो. अगदी छान परफेक्ट असा आपला धपाटा हा तयार झाला आहे. लगेच आपण अशाच पद्धतीने संपूर्ण धपाटे हे तयार करून घेऊया. आता आपल्या तेवढ्या मेथीमध्ये आणि याच्यामध्ये कमीत कमी 7 ते 8 आपले मध्यम आकाराचे धपाटे हे तयार करून घेतले. तर अगदी परफेक्ट असे चविष्ट पौष्टिक असे आपले धपाटे तयार झाले. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण याला तिळीची चटणीसोबत, शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत अगदी सहज खाऊन घेऊ शकतो.